नमस्कार, मी हितेश शिवराज बुंदाफळे, अपक्ष उमेदवार प्रभाग 32 मधून चुना चिन्ह माझ्या बॅट आहे आणि मी ड म्हणून सर्वसाधारण म्हणून ड म्हणून उभा झालेला आहो मी. आणि या प्रभागावरती जितक्या अनेक समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी मी तुमच्या दारी आलेला आहो. आज आपला प्रभाग 32 बघून आले की बेरोजगारच्या अनेक समस्या झालेल्या आहेत. तरुण युवा युवती आज सर्व दरदर भटकून आले रोजगारासाठी, पण त्यांच्या भडकना संदेश हाच आहे की जो कोणी मला वोटिंग करून चांगला भरघोस मतांनी अगर निवडून आले तर माझ्या प्रभाग 32 मधून कोणीही बेरोजगार राहणार नाही याची मी गॅरंटी घेत आहे. दुसरी गोष्ट, हेल्थ पासून ज्यांना आरोग्याचे जे काही त्रास असेल त्या आरोग्यापासून कोणी वंचित राहणार नाही. त्यांच्या आरोग्याच्या पूर्ण सेवासाठी आम्ही उतरलेला आहोत, खरा उतरलेला आहोत. यांना जे एज्युकेशनचे प्रश्न आहे, आज आपण बघू ना सगळं प्रायव्हेटायझेशन होत आहे ना, सरकारी शाळा स्कूल सगळे बंद झालेले आहे. यामध्ये गोरगरीब लोक सरकारी प्रायव्हेट शाळेचा लाभ घेऊ शकत नाही आहे. त्यांना लाभ कसा देता येईल, त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करता येईल, ह्या तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी तुमच्या प्रभागामधून खरा मनाने उतरलेला आहोत. पण आज आपण बघत आहे राहिलं तुमच्या विषय पार्टीच्या, मी पार्टीच्या कोणताही तिकीट न घेता मी स्वतंत्र उभा आहो. कारण की पक्ष हे राष्ट्रीय पक्ष हे बंडखोरी करतात कार्यकर्त्यासमोर. आपण बघून झाले, आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे. कोणाला सांगण्यावरून माझ्या बोलण्यावर येऊ नका, पण आपलं लाईव्ह बघा तुमच्या डोळ्यासमोर काय होतं. सगळ्या पक्षांनी निष्ठावान कार्यकर्त्यासोबत बंडखोरी केलेला आहे. मी त्या बंडखोरी पक्षाला हेच पण कार्यकर्ता तुम्ही यूज करू नका. ऑलरेडी ते पहिले बेरोजगार आहे आणि पहिले दुखावून पडलेलं आहे. आणि आपल्याला जेवढे पक्षाच्या कार्यकर्त्यांना हे सांगतो का तुम्ही हा पक्षाच्या भरोशावर कोणते काम न करता स्वतःच्या भरोशावर कामं करा, चांगले करा, कोणा मन न दुखता राजकारण न करता समाजकारण करा. जसं मी समाजकारण करत आलो, कोणत्याही पक्षाचं राजकारण करत नाही. आपल्याला राजकारणाची आवड आहेच नाही, आपल्याला आवड आहे समाजकारणाची. त्या कारणानं मला चांगलं वाटते, मी समाजकार्य करत आहो अनेक वर्षापासून आणि तेच माझी हॉबी आहे. त्या कारणानं मी प्रभाग 32 मध्ये एक उमेदवार म्हणून तुमच्या दारी आलेला आहो. पण मी एकच विनंती करते, 15 तारखेला कुठं दुर्लक्ष न करता, कोणाचे दारू मटण मच्छी काही खाता न, आणि कोणाच्या तुम्ही दबावर काम न करता, कोणाच्या आपलं स्वतः स्वाभिमान न विकता, तुम्ही खरंखर बाबासाहेबांना शिवाजी महाराजांना जे काहीतरी विचार करत असेल त्यांच्याविषयी, सावित्रीबाई फुलेंच्या जर काय विचार करत असेल, पण तुम्ही स्वतःच्या स्वाभिमान विकू नका. आपला स्वाभिमान उंच ठेवा, झुकवू नका यांच्या समोर तुम्ही. आणि यांच्या कोणताही तुम्ही दाग लावून घेऊ नका पक्षांच्या. स्वतः स्वाभिमानाने चांगला उमेदवार असून आज मी तुमच्या खऱ्यासाठी मी एक गरीब व्यक्ती आहे आणि तुमच्या दारी येऊन आलो मी. कारण की मला त्याकडे काहीतरी तुमच्यासाठी चांगला करायचं आहे, मला स्वतःला चांगला करायचे आहे. त्यासाठी मी उमेदवार म्हणून तुमच्यापर्यंत आलेला प्रभाग 32 मधून. पण ह्या प्रभाग 32 तुम्हाला एकच आवाहन करतो, सगळ्या प्रभाग 32च्या नागरिकांना एक आवाहन करत आहो का माझ्या 15 तारखेला सकाळी 8 वाजतापासून तर 5 वाजेपर्यंत आपला चुनाव चिन्ह बॅट आहे. त्या बॅटवर डोळे बंद करून बॅटवर चुनाव चिन्ह करायच्या. फिकट निळ्या रंगाच्या ते एक मशीन असतात, त्याच्यावर तुम्ही बॅटमध्ये मला तुम्ही चुनाव चिन्ह वोट द्यायच्या. ड मध्ये प्रभाग 32 ड मध्ये हितेश शिवराज बुंदाफळे म्हणून. आणि मला भरघोस मताने प्रभाग 32च्या सगळ्या नागरिकांना म्हणतो की मला भरघोस मताने मला निवडून आणा. निश्चितपणे एकदा मला प्रबंध बघा तुम्ही मी कसं काम करणार आहे. येणारा काळ अगर माझे काम बरोबर आला नाही 5 वर्षामध्ये तर येणारा 5 वर्षांनी मला निवडून आणायचे नाही. पण यावेळेस 5 वर्षांनी माझं काम बघा, तुम्हाला काम पटलं तर मला परत निवडून आणायचे आहे. मी काम करण्यासाठी उतरलेला, मला कोणाला मॅनेज व्हायचं नाही आहे, कोणा पैसे खायचे नाही, कोणा दबाव काम करायचं नाही, कोणा दबाव राहायचं नाही आहे. याची मी गॅरंटी घेतो. मला काम करण्यात पाहून घ्या. मी सगळ्या युवा युवतींना आणि सगळ्या माझ्या नागरिकांना, माझ्या सगळ्या लोकांना विनंती करतो, तुम्ही जागृत व्हा. तुम्ही आज जागृत ना होणार तर समोर तुमचं भविष्य खराब होणार. म्हणून आज तुम्ही जागृत झाले तर तुमचं भविष्य नक्कीच चांगलं होणार. हेच विनंती करतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय.